बघा, हे वायरलेस लॅव्हलियर मायक्रोफोनची इमेज आहे, जे मी ऑर्डर केलेलं होतं. याचा अनबॉक्सिंगचा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. अनबॉक्सिंग कधी केलेली नाही, पण एक तुम्हाला याचा थोडासा फायदा होईल. बघू शकता, यात आपल्याला हे 2 माईक भेटतात, ज्यामध्ये टाईप सी चार्ज करण्यासाठी पोर्ट असतात. त्याला हे ग्रीन लाईट असतात, जे तुम्ही स्विच ऑन केल्याबरोबर ते 2 लाईट तुम्हाला लागलेली दिसतील. दोन्ही एका वेळी सुद्धा कनेक्ट होतात, किंवा सिंगल सुद्धा तुम्ही या यूज करू शकता तुमच्या फोनसोबत. एक ट्रान्समीटर भेटते आणि एक ही छोटीशी पिन असते, जी जुन्या आयफोनसाठी कनेक्ट करण्यासाठी वापरली जायची. यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं नॉईस रिडक्शन टेक्नॉलॉजी आहे. आणि यानंतरचा जो अनबॉक्सिंग व्हिडिओ चालू होईल तो याच माईकद्वारे केलेला आहे. ती क्वालिटी तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि हे बघू शकता तुम्ही. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या अँड्रॉईड जो तुमचा मोबाईल फोन आहे त्यामध्ये ट्रान्समीटर कनेक्ट करायचं आहे. OTG परमिशन मागत असेल तर परमिशन द्यायची आहे. त्यानंतर तुमच्या माईकचं जे बटन आहे ते प्रेस करून तुम्हाला स्विच ऑन करायचं आहे. आणि ज्यावेळेस माईकचं ग्रीन लाईट आणि ट्रान्समीटरचा लाईट हा तुम्हाला दोन्ही रेग्युलर लागलेला दिसेल, त्यावेळेस तुमचं कनेक्शन सक्सेसफुल झालेलं असेल आणि तुम्ही तुमची रेकॉर्डिंग करू शकता. आता तुम्ही याची ऑडिओ क्वालिटी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग याच माईकने केलेली आहे. बघा, हे आहे लॅव्हलियर वायरलेस मायक्रोफोन, जे मी घेतलं होतं यूट्यूबसाठी, माझ्या यूट्यूब चॅनलसाठी. आणि हे चांगल्या प्रकारे काम करतं. याची अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तर मला अनबॉक्सिंग काही येत नाही, पण याचा जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही याकडे एक चांगलं डिव्हाइस म्हणून बघू शकता. मग यावर तुम्हाला लाईव्ह शो सुद्धा करता येईल, इंटरव्ह्यूसाठी वापरता येईल. तसेच जे शॉर्ट व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी सुद्धा हे सोयीस्कर आहे. यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 2 माईक मिळतात, त्यासोबत एक रिसिव्हर मिळतं आणि एक जुन्या आयफोनमध्ये वापरण्यात येणारी एक टाईप सी प्लग इन पिन भेटते. बघू शकता आपण. आता हे जे इथलं माईक आहे ते मी सध्या यूज करत आहे, आणि हा जो आवाज तुम्हाला येत आहे तो याच माईकद्वारे येत आहे. बघा, इथे हे अशा प्रकारचे 2 माईक असतात, या बाजूला एक, या बाजूला एक, आणि इथे रिसिव्हर असतो. अशा प्रकारचं माईक आहे. इथं पिन होल्डर आहे. यानंतर इथं स्विच ऑन स्विच ऑफसाठी एक बटन दिलेलं आहे. टाईप सी पोर्ट आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटी हे माईक देत असतं. आणि हे अशा टाईपचं टाईप सी इथे मध्यभागी असतं. याला चार्जिंगची गरज नाही. तुमच्या फोनला कनेक्ट झाल्याबरोबरच यातील ग्रीन लाईट लागत असतो. ज्यावेळेस हे तुमचा फोन आणि माईक कनेक्ट होतात त्यावेळेस ग्रीन लाईट लागलेले असतात. या माईकला सुद्धा इथे हे तुम्ही बघू शकता, इथे ग्रीन लाईट लागत असतो अटॅच झाल्याच्या बरोबर. आणि एकदम चांगल्या प्रकारची क्वालिटी हे आयफोनसाठी आणि टाईप सी डिव्हाइसेस असतात त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे. तुम्ही जर तुमचं टाईप सीचं सॉकेट नसेल तरी तुम्ही एक जी टाईप सी ॲडजस्टेबल जी पिन असते ती पिन घेऊन तुम्ही याचा वापर, तुमचं जरी साधं पोर्ट असेल तरी त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि यासोबतच बॉक्समध्ये अजून तुम्हाला माईक चार्ज करण्यासाठी टाईप सी केबल भेटतं. या प्रकारचं, याद्वारे तुम्ही तुमच्या माईकला
चार्ज करू शकता आणि त्यासोबतच यामध्ये अशी एक पिन येत असते. मला याचा वापर माहीत नाही, पण काही जणांकडून सांगण्यात आलं की जुन्या आयफोनमध्ये टाईप-सी कनेक्ट करण्यासाठी ही पिन वापरली जाते. याचा मला काहीही उपयोग नाही. जर तुम्हाला ही क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी चांगली वाटत असेल तर तुम्ही जरूर या माईककडे जाऊ शकता. मला हे माईक ॲमेझॉनहून ऑर्डर केल्याबरोबर 880 रुपयामध्ये मिळालेलं आहे. त्यामुळे कसा वाटला व्हिडिओ सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.